नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात। त्या स्टोरीचं नाव आहे संगणकाची जादू, द मॅजिक ऑफ कम्प्युटर्स। मॅजिक म्हणजे जादू, कम्प्युटर्स म्हणजे संगणक। या स्टोरीतून राहुल नावाचा एक मुलगा आहे। कम्प्युटर त्याचं आयुष्य कसं बदलून टाकतं हे या स्टोरीतून सांगितलं आहे। स्टोरीत वाक्य कशी बनवली आहेत ती लक्ष देऊन ऐका, बघा आणि तुम्हीही प्रॅक्टिस करा। तसेच स्टोरीतून वेगवेगळे शब्द तुम्हाला शिकायला मिळतात। तर व्हिडिओला पूर्ण बघा, स्किप करू नका। तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। एका लहानशा गावात राहुल नावाचा एक हुशार आणि कुतूहलाने भरलेला मुलगा राहत होता। In a small village lived a bright and curious boy named Rahul. In a small village lived a bright and curious boy named Rahul. Curious म्हणजे उत्साह किंवा कुतूहलाने भरलेला। ब्राईट म्हणजे तेजस्वी। इन अ स्मॉल विलेज म्हणजे एका छोट्याशा गावात। In a small village lived a bright and curious boy named Rahul. म्हणजे एका छोट्याशा गावात राहुल नावाचा कुतूहलाने भरलेला आणि हुशार मुलगा राहत होता। त्याचे वडील एक शेतकरी होते। His father was a farmer. His father was a farmer. Farmer म्हणजे शेतकरी। आणि त्याच्या गावात फारशा सुविधा नव्हत्या। And the village lacked modern facilities. And the village lacked modern facilities. Modern facilities म्हणजे आधुनिक सोयी सुविधा। Lack म्हणजे कमतरता। The village lacked modern facilities म्हणजे त्याच्या गावात फारशा सोयी सुविधा नव्हत्या। शाळा साधी होती। The school was simple. The school was simple. पण शिक्षक खूप मेहनती होते। But the teachers were hardworking and dedicated. But the teachers were hardworking and dedicated. Hardworking म्हणजे कष्टाळू, मेहनती। एका दिवशी शाळेत नवीन संगणक लॅब सुरू झाली। One day a new computer lab was open in the school. One day a new computer lab was open in the school. गावातील लोकांसाठी ही एक मोठी गोष्ट होती। It was a big event for the villagers. It was a big event for the villagers. Villagers म्हणजे गावातील लोक किंवा गावकरी। बिग इव्हेंट म्हणजे मोठा कार्यक्रम किंवा मोठी गोष्ट। कारण त्यांनी पूर्वी कधीही संगणक पाहिला नव्हता। Many of whom had never seen a computer before. Many of whom had never seen a computer before. Many of whom म्हणजे त्यापैकी अनेकांनी, before म्हणजे पहिले। Many of whom had never seen a computer before. त्यापैकी अनेकांनी पूर्वी कधीही कम्प्युटर पाहिलेला नव्हता। जेव्हा राहुलने पहिल्यांदा संगणक पाहिला, When Rahul saw a computer for the first time. When Rahul saw a computer for the first time. First time म्हणजे पहिल्यांदा, saw म्हणजे पाहिलं। तेव्हा त्याच्या डोळ्यात चमक आली। His eyes lit up. His eyes lit up. Lit up म्हणजे चमक आली। ही अशी कोणती मशीन आहे जे बोलतं, चित्र दाखवतं आणि आपल्याला शिकवतं? What is this machine that talks, shows pictures and teaches us? What is this machine that talks, shows picture and teaches us? What is this machine म्हणजे ही मशीन काय आहे? That talks, shows pictures and teaches us. Teaches us म्हणजे आपल्याला शिकवतं। Shows picture म्हणजे पिक्चर दाखवतं। Talks म्हणजे बोलतं। What is this machine that talks, shows picture and teaches us? अशी कोणती मशीन आहे जी आपल्याला शिकवते, पिक्चर दाखवते आणि बोलते? त्याने स्वतःलाच विचारले। He wondered. He wondered. त्याच्या शिक्षकांनी त्याला सांगितले। His teacher explained. His teacher explained. संगणक म्हणजे ज्ञानाचा भंडार आहे। A computer is a treasure of knowledge. A computer is a treasure of knowledge.
ट्रेशर म्हणजे खजिना, नॉलेज म्हणजे ज्ञान. ट्रेशर ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचा भंडार किंवा ज्ञानाचा खजिना. अ कम्प्युटर इज अ ट्रेशर ऑफ नॉलेज म्हणजे कम्प्युटर एक ज्ञानाचा भंडार आहे किंवा ज्ञानाचा खजिना आहे. जर तू ते चांगलं वापरशील तर तू जगभरातील माहिती मिळवू शकतोस. इफ यू यूज इट वेल, यू कॅन ॲक्सेस इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. If you use it well, you can access information from all over the world. If you use it well म्हणजे जर तू ते चांगलं वापरशील तर. You can access information from all over the world म्हणजे तू जगातील कोणतीही माहिती मिळवू शकतोस. राहुलने मनापासून संगणक शिकायला सुरुवात केली. Rahul began learning computers with great enthusiasm. Rahul began learning computers with great enthusiasm. Enthusiasm म्हणजे उत्साह. Began learning म्हणजे शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला कीबोर्ड आणि माऊस वापरणं कठीण वाटलं. At first he struggled with the keyboard and mouse. At first he struggled with the keyboard and mouse. At first पहिल्यांदा किंवा सुरुवातीला he struggled with the keyboard and mouse त्याला कीबोर्ड आणि माऊस शिकण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण तो रोज सराव करतच राहिला. But he kept practicing every day. But he kept practicing every day. Kept म्हणजे राहिला, प्रॅक्टिस म्हणजे सराव. He kept practicing every day म्हणजे तो रोज सराव करत राहिला. काही आठवड्यानंतर तो वर्ड, पेंट आणि इंटरनेट वापरणं शिकला. Within weeks he learned to use Word, Paint and browse the internet. Within weeks he learned to use Word, Paint and browse the internet. Within weeks म्हणजे काही आठवड्यातच. Learn to use म्हणजे वापरायला शिकला. तो यूट्यूबवरून नवे व्हिडिओ पाहून स्वतः कोडिंग शिकू लागला. He even began watching YouTube videos to teach himself programming. He even began watching YouTube videos to teach himself programming. Programming म्हणजे कोडिंग. कोडिंग ही एक प्रोग्रॅमिंग भाषा आहे. कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत, जसे की C++, सिक्वेल, पायथन इत्यादी. यांचा उपयोग आपण एखादे सॉफ्टवेअर, ॲप बनवण्यासाठी किंवा वेब डेव्हलपमेंटसाठी केला जातो. बिगॅन वॉचिंग म्हणजे पाहायला सुरुवात केली. टू टीच हिमसेल्फ म्हणजे स्वतः शिकण्यासाठी. त्याच्या मेहनतीमुळे आणि जिज्ञासामुळे शिक्षक त्याच्यावर खूप खुश झाले. बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क अँड क्युरिओसिटी द टीचर्स वेअर इम्प्रेस्ड. बिकॉज ऑफ हिज हार्ड वर्क अँड क्युरिओसिटी द टीचर्स वेअर इम्प्रेस्ड. आणि त्यांनी त्याला एका जिल्हास्तरीय संगणक स्पर्धेसाठी निवडले. Selected him for a district level computer competition. Selected him for a district level computer competition. Competition म्हणजे स्पर्धा. लेवल म्हणजे जिल्हा पातळीवर. Selected him म्हणजे त्याला निवडले. राहुलने त्या स्पर्धेत स्मार्ट शेतकरी या ॲपची कल्पना मांडली. There Rahul presented an idea for an app called Smart Farmer. There Rahul presented an idea for an app called Smart Farmer. Presented म्हणजे मांडली. For an app म्हणजे एका ॲप्सकरिता. त्याचं नाव काय होतं? Smart Farmer. There Rahul presented an idea for an app called Smart Farmer. म्हणजे राहुलने ॲपची कल्पना मांडली, त्याचं नाव होतं स्मार्ट फार्मर.
एक ॲप जे शेतकऱ्यांना हवामान, खतांची माहिती, बाजारभाव आणि शेतीसाठी उपयुक्त टिप्स देतं. An app that will give farmers information about weather, fertilizers, market price and useful farming tips. An app that will give farmers information about weather, fertilizers, market price and useful farming tips. युजफुल फार्मिंग टिप्स म्हणजे शेतीसाठी उपयुक्त टिप्स. मार्केट प्राईस म्हणजे बाजारभाव. फर्टिलायझर्स म्हणजे खतांची माहिती. वेदर म्हणजे हवामान. फार्मर्स म्हणजे शेतकरी. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. परीक्षक त्याच्या कल्पकतेवर थक्क झाले. द जज वेअर अमेज्ड बाय हिज क्रिएटिव्हिटी. द जज वेअर अमेज्ड बाय हिज क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी म्हणजे कल्पकतेवर. अमेज म्हणजे थक्क झाले. आणि त्याला पहिला क्रमांक मिळाला. अँड अवॉर्डेड हिम फर्स्ट प्राइज. अँड अवॉर्डेड हिम फर्स्ट प्राइज. अवॉर्डेड म्हणजे बक्षीस मिळणे. स्पर्धेनंतर एका प्रसिद्ध IT कंपनीने राहुलला त्याच्या तरुण प्रोग्रामर शिबिरात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलं. After the competition, a well-known IT company invited Rahul to attend their young programmers camp. After the competition, a well-known IT company invited Rahul to attend their young programmers camp. Competition म्हणजे स्पर्धा. वेल नोन म्हणजे परिचित. इन्व्हायटेड म्हणजे आमंत्रित केले. तिथे त्याला नवीन संगणक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, रोबोटिक्स यांचं प्रशिक्षण मिळालं. There he learned about the latest technology like artificial intelligence, robotics and more. There he learned about the latest technology like artificial intelligence, robotics and more. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. लेटेस्ट म्हणजे नवीन. राहुलचे विश्वच बदलून गेले. His world changed completely. His world changed completely. चेंज म्हणजे बदलले. completely म्हणजे पूर्णपणे. तो गावात परत आल्यावर त्याने एक संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. When he returned to his village, Rahul started a computer learning center where other children began learning too. Where other children began learning too म्हणजे जिथे इतर मुलंही संगणक शिकू लागली. त्याने गावातील शेतकऱ्यांसाठीही तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन उपाय शोधून दिले. He also helped local farmers by finding tech-based solutions to their problems. He also helped local farmers by finding tech-based solution to their problems. म्हणजे शेतकऱ्यांसाठी त्याने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याने तंत्रज्ञानाच्या मदतीने एक नवीन उपाय शोधून दिले. आज राहुल केवळ एक संगणक तज्ज्ञ नाही तर गावाचा आदर्श बनला आहे. टुडे राहुल इज नॉट जस्ट अ कॉम्प्युटर एक्सपर्ट, ही इज अ रोल मॉडेल इन हिज विलेज. टुडे राहुल इज नॉट जस्ट अ कॉम्प्युटर एक्सपर्ट, ही इज अ रोल मॉडेल इन हिज विलेज. टुडे राहुल इज नॉट जस्ट अ कॉम्प्युटर एक्सपर्ट, ही इज अ रोल मॉडेल इन हिज विलेज. आज राहुल त्याच्या गावामध्ये फक्त कॉम्प्युटर तज्ज्ञ नाही आहे तर तो एक आदर्श आहे. संगणकाच्या जादूने त्याचे आयुष्यच बदलून गेले. द मॅजिक ऑफ कॉम्प्युटर्स ट्रान्सफॉर्म हिज लाईफ. द मॅजिक ऑफ कॉम्प्युटर्स ट्रान्सफॉर्म हिज लाईफ. मॅजिक म्हणजे जादू. कॉम्प्युटर्स म्हणजे संगणक. ट्रान्सफॉर्म म्हणजे रूपांतरित केले किंवा बदलून गेले. आणि त्याने ही जादू इतरांपर्यंत पोहोचवली. अँड ही पास दॅट मॅजिक ऑन टू अदर्स. अँड ही पास दॅट मॅजिक ऑन टू अदर्स. आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.